हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या चिपलूणच्या मिनी व्लॉग मध्ये. रात्री लेट पोहोचलो, लेट झोपलो, पण तरी लवकर उठायचं होतं कारण आज आमची रंध्रू घ्यायची होती. तर आता तुम्ही म्हणाल की ते सगळं तर ठीक आहे, पण तू किचन मध्ये काय करते? गाईज, किचन चिपलूण मधलं असू दे किंवा मुंबई मधलं, मी ज्या पण घरी जाते तिथलं किचन हे माझ्याच नावावर असतं. या घरातल्या आईंची इच्छा होती की पोहे मी बनवावे, सो मी पण लागली कामाला. मी सकाळी उठले तेव्हा आई किचन मध्ये काम करत होत्या. मी आईंजवळ बसले, त्यांच्याशी खूप गप्पा केल्या. गप्पा करता करता आई मला बोलल्या, तू पोहे बनवशील का? तर मीही लगेच हो म्हटलं, कारण त्यांनी इतकं मला आपुलकी आणि प्रेमाने विचारलं होतं. मग लगेचच मी फ्रेश झाले आणि लागले माझ्या कामाला. आणि आता पोहे रेडी झालेले, सो मी सगळ्यांना खायला दिले आणि सगळ्यांना ते पोहे खूप जास्त आवडले. सगळ्यांचे एक्सप्रेशन बघा, खूप छान पोहे झाले होते, तर मला पण भारी वाटलं. पोहे तर छान चालते, पण मीच पोहे खात नाही म्हणून दीदीने माझ्यासाठी मग मॅगी बनवली. तोपर्यंत मी तयार झाले आणि मग नाश्ता करून घेतला. गाईज, इकडे ना प्रत्येकाच्या दारामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या तुळस लावलेल्या आहेत. मुंबईमध्ये इतकी मोठी तुळस बघायला तर कधीच नाही मिळणार. गाईज, तुम्हाला एक गोष्ट बघायची का? डॅन डॅन, गावाच्या एंट्रीला आणि अशा बऱ्याच ठिकाणी आमच्या नाटकाचे बॅनर लागलेले होते, पण जे आम्हाला बघायला जायला वेळच नाही भेटला. पण हा व्हिडिओ काढण्यासाठी मला सुधीशची खूप जास्त हेल्प झाली, सो थँक्यू पप्पू. तर आता आम्ही चाललोय रिहर्सल साठी गावातल्या शाळेमध्ये. आजची आमची ही रिहर्सल शेवटची रिहर्सल होती, म्हणून सगळे एकमेकांचा आशीर्वाद घेऊन रिहर्सलला सुरुवात करत होते. मग मी नाटकासंबंधित काही म्युझिक आणि लाईट्सच्या गोष्टी समजून घेतल्या. मग मीही सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. पानसारे सर, अर्जुन सरांचा आशीर्वाद घेतला. आपल्या मातोश्रींचा प्रेम आणि आशीर्वाद तर आपल्यासोबत नेहमीच आहे, पण त्यांच्या सपोर्ट शिवाय मी काहीच नाही, काहीच नाही. दीदीचा आशीर्वाद घेतला, डॅडींचा आशीर्वाद घेतला. डॅडींचा आणि माझं बोलणं बघून असं वाटतंय की क्रिकेट मधले दोन प्लेयर एकमेकांशी डिस्कस करतायत. अरे टेन्शन नहीं लेने का, आपण है ना. भारत सरांचा आशीर्वाद घेतला आणि मग आम्ही रंध्रूला सुरुवात केली. तसं तर मम्मी नेहमी रिहर्सलचे व्हिडिओ काढायची, पण त्या व्हिडिओ तुम्हाला शो करण्यासाठी माझ्याकडे वेळच नसायचा. मग आम्ही ठरवलं की शेवटच्या रिहर्सलचे तरी शॉर्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवावे. रिहर्सलला वेळ कमी मिळायचा, म्हणून मग आम्ही ठरवलं होतं की डान्सच्या स्टेप आपण लास्टच्या दिवशीच ठरवूया, कारण मी डान्स मध्ये तर ओके आहेच, पण नितीन पण छान डान्स करतो. आणि अशा प्रकारे आमची रिहर्सल ही पुढे होत गेली. आणि गाईज, खरं सांगायचं झालं तर या नाटकाच्या आधी मी बऱ्याच वेळा राज्य नाट्याच्या स्पर्धा केलेल्या आहेत, सो मला कॉन्फिडन्स तर होताच की हे नाटक सुद्धा खूप छान होईल. या नाटकाविषयी मला टेन्शन नाही, पण जिद्द नक्कीच होते, कारण या नाटकामध्ये मला कोणतीही स्पर्धा नाही, तर गावकऱ्यांचं मन जिंकायचं होतं. कारण थिएटरच्या या छोट्या कलाकाराला आता गावामध्ये स्वतःला प्रेझेंट करण्याचा चान्स मिळाला होता. रंध्रू घेऊन मग आम्ही लगेचच गेलो मंदिरामध्ये. हनुमान जयंतीचा हा उत्सव पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होता. भक्त लोक गावातले सगळे येऊन मंदिरात दर्शन घेत होते, पण त्याच्यातले तुम्हाला काही व्हिडिओ दाखवता आले नाही, कारण आम्ही रिहर्सल मध्ये बिझी होतो. मग आम्ही पण मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं. आज सत्यनारायणची पूजा सुद्धा होती, सो मग पाया पडलो. आणि आज गावातल्या महिला मंडळांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, सो त्यांनी आम्हाला हळदी कुंकू केलं आणि वाहन दिले. दिवसभर रिहर्सल करून खूप लागली होती भूक, मग आम्ही प्रसादाचं जेवण जेवलो. प्रसाद इतका छान होता ना की भूक आणि थकान दोन्ही गायब झाले. त्यानंतर लगेचच घेतली रात्रीच्या कार्यक्रमाची तयारी करायला. तुम्ही विचार करत असाल की गणपती बाप्पाची मूर्ती कशाला, तर बाप्पा सुद्धा आपल्या नाटकाचाच एक भाग आहेत. आम्हाला थोडासा वेळ मिळाला म्हणून आम्ही गेलो होतो गावातले घरं बघायला. सो तुमच्यासोबत तुम्हालाही बघायचं असेल तर ह्या व्लॉगचा सेकंड पार्ट बघायला अजिबात मिस करू नका. भेटूया सेकंड पार्ट मध्ये. बाय बाय गाईज.